चला तर मग आज आपण पाहूयात प्रकरण 19 अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक। याआधी आपण अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे। आता आपल्याला अंशाधिक छेदाधिक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक पाहायचा आहे। आता अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं? ज्या अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात। उदाहरणार्थ 16/9 म्हणजे काय? आता ह्याच्यामध्ये अंश आहे 16 आणि छेद आहे 9। मग आता 9 पेक्षा 16 काय आहेत? मोठे आहेत, अधिक आहेत, जास्त आहेत। म्हणजे अंश कसा आहे? मोठा आहे, अंश अधिक आहे, म्हणून अशा अपूर्णांकाला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक। अंशाधिक म्हणजेच त्याच्या नावातच आहे अंश अधिक, अंश मोठा असणारा अपूर्णांक। आता 2 नंबर आपल्याला पाहायचं आहे। नंतर छेदाधिक अपूर्णांक, ज्या अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात। आता उदाहरणार्थ 9.9/14। आता ह्याच्यात अंश आहे 9 आणि छेद आहे 14। अंश हा छेदापेक्षा छोटा आहे आणि छेद मोठा आहे, म्हणजे छेद अधिक आहे, छेद मोठा आहे, म्हणून ह्याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक। नंतर आपल्याला बघायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक। पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे असा अपूर्णांक की ज्या संख्येत काही भाग हा काय पूर्णांक व काही भाग छेदाधिक अपूर्णांक असतो त्या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात। आता उदाहरणार्थ 3 काय आहे ह्याच्यामध्ये? पूर्णांक। आणि 2/5 काय आहे? हा अपूर्णांक आहे, म्हणून ह्याच्यात पूर्णांक पण आहे आणि अपूर्णांक पण आहे, म्हणून ह्याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक। आता ह्या 3 गोष्टी समजल्यानंतर आपल्याला स्वाध्याय सोडवायच्या अगोदर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट शिकायची आहे की अंशाधिक अपूर्णांकाचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येतं किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करता येतं। कसं ते आपण आता उदाहरणाने पाहूयात। आता इथलंच अंशाधिक अपूर्णांकाचं उदाहरण घेऊयात। 16/9 बघा, 16/9 हा अंशाधिक अपूर्णांक आहे। आता ह्याचा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचा आहे। मग कसं करणार तुम्ही? 16ला काय करायचं आहे? भागायचं आहे। छेदात 9 येत म्हणजे 9ने भागायचे 16ला। मग भागा 9ला काय येईल? 9×1 9। 16तून 9 गेले, उरले किती? 7। मग आता ह्याच्यात पूर्णांक किती आहेत? 1 आहे, म्हणजे काय येईल? 1 पूर्णांकात आणि बाकी किती उरली? 7। 7 अंशात येतील आणि छेदामध्ये 9च, म्हणजे काय येईल याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर? 1.7/9 म्हणजे जो वरचा भागाकार आला आहे तो पूर्णांक असेल, बाकी उरलेली छेदात येईल आणि बाकी उरलेली अंशात येईल आणि छेद आहे तो आहे तसाच लिहायचा। आलं लक्षात? अशा प्रकारे आपण अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करू शकतो। आता आपल्याला जर उलट दिलं त्यांनी की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला काय करायचं आहे? अंशाधिक अपूर्णांकात। मग कसं करणार तुम्ही? बघा, आता इथलंच उदाहरण घेऊयात की 3.2/5 अशी संख्या दिली आहे आपल्याला। मग काय करायचं ह्याच्यामध्ये? त्याचा छेद आणि पूर्णांक यांचा गुणाकार करायचा। 3 × 5 आणि वरचा अंश त्याच्यामध्ये काय करायचा? त्याच्यामध्ये वरचा अंश मिसळायचा आणि छेद आहे तोच लिहायचा। मग काय होईल? 3चा आणि 5चा गुणाकार करा। 3×5 15। 15मध्ये 2 मिसळले आणि छेदात 5 घेतले। 15 आणि 2 17/5 म्हणजे अशा प्रकारे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू शकतो। ह्या 2 गोष्टी आल्या की या प्रकरणातले आपल्याला सर्व प्रश्न सोडवता येणार आहेत, त्यामुळे अगोदर ह्याचा सराव करून घ्यायचा। चला तर मग आता जाऊयात आपण स्वाध्यायाकडे। बघा, आता स्वाध्यायामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे?
पहिला प्रश्न, 2.8/14 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या पर्यायातून व्यक्त होतो? 2.8/14. बघा, आपण पहिलं उदाहरण सोडवूयात. 2.8/14. मग तुम्ही काय करणार? छेदाचा आणि पूर्णांकाचा गुणाकार करणार. 2 × 14 आणि वरचा त्याच्यामध्ये अंश मिसळणार, अधिक 8 छेदस्थानी 14. करा गुणाकार. 14 × 14 14 2 28. 28 मध्ये 8 मिसळा आणि खाली 14. बघा बरं, 28 मध्ये 8 मिसळल्यावर किती येतं उत्तर? 36/14. मग आता इथं आहे का 36/14? बघा बरं, इथं पर्यायात 14 आहे पण वर 36 नाही. इथं 14 आहे पण परंतु 36 नाही. आता इथं 7 पण छेद असलेला पर्याय आहे. मग आता ह्याला आपल्याला भागून बघा. 2 न भागा. बघा, 2 न 14ला बघितलं तर 7चा भाग बसेल. 2 × 14. तर 2 नी ह्याला भागा 3ला. 2 × 2. मग 3 मधून 2 गेले, उरला 1. इथं किती राहतील मग? 16. आणि मग 16ला भाग बसेल 2चा. 2×8=16. म्हणजे उत्तर येईल 18/7. आहे का बघा इथं पर्यायामध्ये 18/7 आहे. पर्याय क्रमांक 2. म्हणजे ह्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. नंतर दुसरा प्रश्न काय आहे बघा. दुसरा प्रश्न, 6.9/17 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या अंशाधिक अपूर्णांकाचा अंश किती? मग आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, ह्याचा आपल्याला पहिले अंशाधिक अपूर्णांक करावा लागेल. मग काय करणार तुम्ही? 6.9/17 छेदाचा आणि पूर्णांकाचा गुणाकार करा. 17 × 6 आणि त्यात वरचा अंश मिसळा, अधिक 9. करा पहिले गुणाकार. छेद आहे तोच. 17 सकून 102 अधिक 9 छेद 17. 102 आणि 9ची बेरीज केली तर किती येईल? 111/17. मग त्याने फक्त आपल्याला वरचा अंश विचारला आहे. अंश किती आला आहे मग? 111. आहे का इथं पर्यायात 111? आहे. म्हणजे ह्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न तिसरा काय म्हणले त्यांनी पहा. 16.3/6 चे अंशाधिक अपूर्णांकातील रूप कोणते? मग आता ह्याचा पण आपल्याला अंशाधिक अपूर्णांक करायचा आहे. 16.3/9चा. बघा कसं करणार मग तुम्ही. 16.3/6 16चा आणि 3चा गुणाकार करा आणि त्यात वरचा अंश मिसळा. छेद आहे तोच येईल. 16चा आणि 6चा गुणाकार केल्यावर काय येईल? 16 × 96. 96 मध्ये परत 3 मिसळा आणि छेद 6. 96 आणि 3 किती येतील? 99. 99/6 आहे का पर्याय बघायचा? 99/6 आहे. पर्याय क्रमांक 2. म्हणजे ह्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. नंतर पहा प्रश्न चौथा काय म्हणले त्यांनी प्रश्न चौथ्यात. 68/9 चा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता? आता 68/9 दिले. हे आहे अंशाधिक अपूर्णांक. ह्याचा आपल्याला करायचा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग आपण सांगितलं होतं काय करायचं आहे? वरच्या अंशाला छेदाने भागायचं आहे. मग आता इथं 68 आहेत. मग कितीचा भाग बसेल? 9×7=63. 8 मधून 3 गेले, उरले 5. म्हणजे आता इथं पूर्ण भागाकार किती आला आहे? 7चा. म्हणजे पूर्णांक किती येईल? 7. बाकी उरली 5. म्हणजे वर अंशात येतील 5 आणि खाली छेदात येईल 9. म्हणजे उत्तर काय आलं? 7.5/9. आहे का इथं पर्यायात बघा? आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. बघा नंतर पुढचा 5वा प्रश्न. काय येतोय 5वा प्रश्न बघा. 9.7/8 या अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकातील अंश कोणता?
याचा अंशाधिक अपूर्णांकातील, म्हणजे आता ह्याला आपल्याला परत अंशाधिक अपूर्णांकात ह्याचं काय करावं लागेल, रूपांतर करावं लागेल. मग काय दिलं त्यांनी बघा, 9.7/8. चला 9चा 8चा गुणाकार करा, 9×8 = 72, त्यात वरचे 7 मिसळा, छेद आहे तोच, 9×8 = 72 अधिक 7/8 म्हणजे काय येईल, 79/8. आहे का पर्याय बघा इथे 79. पण इथे आपल्याला एवढं करण्याची गरजच नाही, त्याने डायरेक्ट गुणाकार दिला आहे, म्हणजे आपल्याला फक्त इथपर्यंतच उत्तर करण्याची फक्त अंश विचारला आहे. म्हणजे 9×8 अधिक 7. कुठं आहे पर्यायात बघा इथं, 9×8, 9×8 इथं वजा आहे, पण इथं 9×8 नाही, इथं 8×9 जरी आपण घेतलं तरी चालते, कारण आपल्याला माहीत आहे की गुणाकार ही क्रमनिरपेक्ष क्रिया आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय येईल, त्याचं उत्तर येईल. बघा आता पुढचं, काय म्हणले त्यांनी, प्रश्न 6वा, 4.5 हा अपूर्णांक कसा लिहाल. आता 4.5 म्हणजे काय, अजून 5 पूर्ण झालेत का, नाही, 5 पूर्ण व्हायचेत, 4 पूर्ण आहेत आणि वर पाऊण म्हणजे 4.3/4 हे त्याचं उत्तर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1. नंतर 7वा प्रश्न पहा काय, 47/11 या अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता. म्हणजे आता आपल्याला तेच प्रोसेस करावं लागेल. 47/11 काय करायचं, 47ला काय करायचं आहे आपल्याला, 11ने भागायचं आहे. मग आता 11च्या पाड्यात 4चा भाग बसेल, 11×4 = 44, उरले किती, 3. म्हणजे आता इथं पूर्णांक किती आले, 4, बाकी उरली 3 आणि छेद 11 म्हणजे उत्तर येईल 4.3/11. आहे का पर्याय इथं बघा, आहे 4.3/11, पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येईल. नंतर पुढचा प्रश्न, 3.6/7 चे अंशाधिक अपूर्णांकातील रूप कोणते. आता इथं आपण ताबडतोबच करूयात, 7चा आणि 3चा गुणाकार करा, 7×3 = 21, 21मध्ये 6 मिसळले तर किती येतील, 27, म्हणजे 27/7. आहे का इथं पर्याय, आहे 27/7 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर येईल. पुढचं काय म्हणतात त्यांनी बघा, 9वा प्रश्न, 13.5/7 या अपूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता. आता इथं त्यांनी गुणाकाराच्या रूपात आणि बेरजेच्या रूपात दिलं आहे, म्हणजे आता आपण 7चा आणि 13चा गुणाकार करा, 7×13 आणि वरचे 5 मिसळा, मग 7×13 अधिक 5, पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे बरोबर उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. तर 10वा प्रश्न काय म्हणतात, खालीलपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता. छेदाधिक म्हणजे छेद मोठा असलेला. बघा आता इथं 2 मोठे आहेत म्हणजे अंश मोठा आहे, इथं पण 9 मोठे म्हणजे अंश मोठा, इथं 37 मोठे म्हणजे अंशच मोठा, इथं 15 मोठे आहेत म्हणजे छेद मोठा आहे, म्हणजे 12/15 हा छेदाधिक अपूर्णांक असेल, पर्याय क्रमांक 4. नंतर 11वा प्रश्न, 75/9 या अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता. म्हणजे आता इथे आपल्याला परत भागाकाराची क्रिया करावं लागेल. 75/9 बघा आता कितीचा भाग बसेल, 9×8 = 72, करा वजाबाकी, 7मधून 5 गेले उरले 3, 7मधून 7 गेले 0, म्हणजे इथं पूर्णांक किती आला, 8 पूर्णांक, बाकी उरले 3, 3/9 म्हणजे उत्तर किती येईल, 8.3/9. आहे का पर्याय बघा इथं, आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे पर्याय क्रमांक 2 असं त्याचं उत्तर येईल. नंतर पुढचा 12वा प्रश्न पहा. आता हा जरा समजून घ्या नीट. काय 12वा प्रश्न, की 8.4/11 वजा 3.4/11 बरोबर किती. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात, ह्याला आपण अगोदर अपूर्णांकात करून घेऊ. आता 11चा आणि 8चा गुणाकार करा, 11×8 = 88, 88मध्ये 4 मिसळले तर किती येतील, 92, 92/11 हे ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं हे अंशाधिक रूप येईल. वजा आता ह्याचं करा, 11चा आणि 3चा गुणाकार करा, 11×3 = 33, 33मध्ये 4 मिसळले
तर किती येतील 37. 37/11. आता आपल्याला आपण वजाबाकी शिकलेलो आहेत कशी करायची ते. मग आता 92 आणि 37 यांची वजाबाकी करा. येत नसेल तर अशी उभी मांडणी करून करा. 92 वजा 37. बघा 2 इकडून उसने घ्या, इथं होतील 12, इथं राहतील 8. 12तून 7 गेले उरले 5, 8मधून 3 गेले उरले 5, म्हणजे उत्तर येतं 55. म्हणजे उत्तर काय येईल 55/11. आता इथं आहे का बघा 55/11? नाही. पण आता इथं आपल्याला ह्याला संक्षिप्त रूप देता येतं. हे दोन्ही 11च्या पाड्यात येतात बघा. 11 1 11 1 नंबरलाच येते आणि 11 5 55. म्हणजे उत्तर किती आलं 5च. छेद 1 घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी, छेद 1 हा घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी चालतो. म्हणजे उत्तर किती येईल मग 5. पर्याय क्रमांक 1. आता पुढचा बघा 13वा प्रश्न. काय आहे 13वा प्रश्न? खालील पर्यायापैकी अपूर्णांकांच्या रूपांतराची योग्य जोडी कोणती? आता इथं शोधायचं आहे आपल्याला. मग आता ह्याचा 4चा आणि 3चा गुणाकार करा. 4 त्रिक 12, त्यात 2 मिसळले तर किती यायला पाहिजे अंश 14, पण इथं 9 आहे म्हणजे ही चुकली आहे जोडी. तर दुसरा पर्याय बघा 5 1 5 आणि त्यात 1 मिसळला तर 6, 6/5 म्हणजे ही जोडी बरोबर आहे. मग आपल्याला पुढे जाण्याची गरज नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय आहे बरोबर आहे. बघा आता पुढचा 14वा प्रश्न. काय म्हणतायत त्यांनी 14व्या प्रश्नात? 13.9 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक खालीलपैकी कोणता? बघा 13 पूर्णांक कुठं दिसत आहेत तुम्हाला इथं, आणि 9 म्हणजे 9/15 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. नंतर 15वा प्रश्न. 9.25 हा अपूर्णांक कसा लिहाल? 9.25 म्हणजे अजून 9 पूर्ण झालेले नाहीत, अजून 9 व्हायचेत, 9ला कमी आहे वेळ. म्हणजे काय येईल 9 पूर्ण दिले तिथं, हा तर पर्याय येणारच नाही. आता हा पर्याय बघा इथं 8 पूर्ण आणि पाऊण म्हणजे हा पर्याय बरोबर आहे, पण त्यांनी इथं 2 पर्याय दिलेत. मग आता 35/4चा आपण काय करूयात पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करूयात. 35ला भागा 4नं, 4 8 32 उरले 3 म्हणजे 8 पूर्णांक अंश किती आला 3/4 म्हणजे 8.3/4 हा काय झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे हा पण काय झाला 9.25 झाला. म्हणजे अ आणि क हे 2 पर्याय बरोबर आहेत. मग कुठं आहे अ आणि क? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. अशा प्रकारे तुम्हाला हा अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि त्याचं रूपांतर कसं करायचं, अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात, हे चांगल्या प्रकारे समजलं असेल आणि तुम्ही हा पाठ घरी सोडवून पूर्ण करावा. ठीक आहे, आपण इथं थांबूयात.